जर तुमची शिकण्याची इच्छा नसेल तर तुमची मदत कोणीच करू शकणार नाही. पण जर तुमच्यात जिंकण्याची जिद्द असेल तर तुम्हाला जिंकण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो सब्जेक्ट आहे म्हणजे ॲज पर माय प्रॉमिस मी तुम्हाला इकॉनॉमिक्सची रणनीती किंवा स्ट्रॅटेजी दिलेली आहे, त्याचबरोबर भूगोलची रणनीती पण दिलेली आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटी किंवा राज्यशास्त्र ज्याला आपण म्हणतो, ज्याचा उल्लेख आपल्या सिलेबसमध्ये नागरिकशास्त्र असा करण्यात आलेला आहे, तर त्या विषयाची रणनीती पाहणार आहोत किंवा त्या विषयाची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. आता पॉलिटी किंवा राज्यशास्त्र हा एक असा विषय आहे की जो विषय ॲक्च्युली जर आपण 100 मार्कांपैकी जर वेटेज पाहिलं तर त्याचं वेटेज सगळ्यात कमी आहे. म्हणजे प्रत्येक विषयाचे 15-15 प्रश्न असतात, पण पॉलिटीचे मात्र 10च प्रश्न असतात. पण तरीसुद्धा तितकाच महत्त्वाचा हा विषय आहे. त्याचं कारण म्हणजे 10पैकी 10 मार्क्ससुद्धा पॉलिटी मिळवून देऊ शकतो, ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, ज्याचा योग्य दिशेने अभ्यास झालेला आहे. पण या विषयाच्या अभ्यासामधले काही थोडेसे जर आपण वीक पॉईंट किंवा थोडेसे जर अडथळे पाहायचं म्हटलं तर फक्त 10 प्रश्न येतात. पण प्रकरणं जर तुम्ही अभ्यासायची ठरवलं तर प्रकरणं जवळपास 38 ते 40 प्रकरणं तुम्हाला अभ्यासावी लागतात आणि त्याच्यातून येणार असतात फक्त 10च प्रश्न. त्यामुळे कुठल्या प्रकरणावरती प्रश्न येईल हे प्रेडिक्ट करणं थोडंसं अवघड असतं. कारण ज्यावेळेला तुम्ही पॉलिटीचं बुक उघडता तर त्याच्यामध्ये जर तुम्ही टॉपिकची नावं पाहिली, इंडेक्स पाहिली, तर तुम्हाला प्रत्येक टॉपिक हा इम्पॉर्टंट वाटतो. मात्र या प्रत्येक इम्पॉर्टंट वाटणाऱ्या टॉपिकमधून प्रत्येक वर्षी प्रश्न येईलच असं नाही. कारण 40पर्यंतचे टॉपिक असणं आणि फक्त 10 प्रश्न येणं म्हणजे अर्थात 30 टॉपिक कुठले तरी असे राहणार आहेत की ज्याच्यावरती प्रश्न येणार नाहीत. आणि बऱ्याचदा असंही होतं की 10 प्रश्न जे आलेले आहेत त्याच्यापैकी 2 प्रश्न 3 प्रश्न हे एकाच टॉपिकवरती असतात. मग अशा वेळेला अभ्यास करताना कुठेतरी आपल्याला म्हणजे आता किती अभ्यास करावा आणि 10 मार्क्ससाठी मग करू की नको अशी चलबिचल होते. पण तरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी पॉलिटीचा अभ्यास करतात. पण पॉलिटी हा विषय असा आहे की ज्यावेळेला तुम्ही अभ्यासता तो फार इंटरेस्टिंग वाटतो, तो लक्षात राहतोय असंही वाटतं. पण जेव्हा पेपर समोर येतो त्यावेळेला त्याच्यातलं काहीच नाही आठवत. आणि त्याच्या पाठीमागचे रिझन काय असतात तर आपण ज्यावेळेला पॉलिटी अभ्यासत असतो त्यावेळेला आपण प्रश्नांना टॅकल करण्याचा विचार करत नाही. म्हणजे माझं म्हणणं असं नाही की तुम्ही फर्स्ट रीडिंगमध्येच क्वेश्चन कसे टॅकल करायचे हे पहा, पण हां, जेवढी तुम्ही पॉलिटीच्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला फायदा जास्त होणार आहे. मग आता जर आपण सिलेबसकडे आलो तर आपल्या सिलेबसमध्ये एवढंच दिलेलं आहे की भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन किंवा प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन किंवा प्रशासन, बस फक्त या 3 लाईन दिलेल्या आहेत किंवा हे 3च पॉईंट दिलेले आहेत आणि या 3 पॉईंट्सच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पण ज्या वेळेला आपण हे 3 पॉईंट म्हणतो त्यावेळेला या 3 पॉईंट्सची व्याप्ती फार मोठी आहे आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरं, जर आपण प्रश्न पाहिले तर अर्थात आपण जर याला 2 गटांमध्ये विभागलं, एक तर जनरल आपली राज्यघटना आणि दुसरा जो पार्ट आहे तो पंचायत राज्य किंवा हा जो प्रशासनाचा पार्ट आपण म्हणतो, याच्यामध्ये जर आपण या विषयातले जे सब टॉपिक आहेत त्यांना विभागलं तर आत्तापर्यंत म्हणजे कोविड पूर्वीच्या कालावधीमध्ये कसं होतं की मॅक्झिमम वेटेज हे याला होतं, भारताच्या घटनेच्या प्राथमिक अभ्यासाला होतं. आणि पंचायत राजचे 1-2 प्रश्न येत होते. म्हणजे मॅक्झिमम प्रश्न हे भारताच्या घटनेच्या प्राथमिक अभ्यासावरती यायचे किंवा आपल्या राज्यघटनेवरती यायचे आणि 1-2 प्रश्न हे पंचायत राजवरती यायचे. मात्र कोविड नंतरचा जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आयोगाने याची जी संख्या आहे पंचायत राजवरची ती वाढवलेली आहे. 3 प्रश्नांच्या आसपास प्रश्न विचारायला सुरुवात केली आहेत. मे बी पुढे जाऊन 4 प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात याच्यावरती. आणि हे जे प्रश्न विचारले जातात इथे मुलांचा फार गोंधळ होतो, हेच प्रश्न सुटत नाहीत. आणि त्यामुळे 10पैकी 7 प्रश्न जरी बरोबर आले तरीसुद्धा मुलांना असं वाटतं की पॉलिटीमध्ये माझा स्कोर चांगला नाही येते आणि पॉलिटी माझ्यासाठी अवघड विषय आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा असतो की बऱ्याच जणांना पॉलिटी हा विषय सोपं जातो. म्हणजे त्यांना माहिती असतं की मला पॉलिटीमध्ये चांगले मार्क्स मिळणार आहेत आणि मग त्यामुळे काय होतं की जेव्हा पेपर हातामध्ये येतो त्यावेळेला आपण पहिल्यांदा पॉलिटीचे क्वेश्चन्स सोडवायला घेतो. अर्थात मी सुद्धा तुम्हाला हेच सजेस्ट केलेलं आहे बऱ्याच वेळा की जो तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे तिथून सोडवायला सुरुवात करा. त्याचा फायदा असा होतो की ज्यावेळेला तुम्ही स्ट्रॉंग सब्जेक्टपासून सोडवायला सुरुवात करता, जर तुम्हाला इझी वाटले क्वेश्चन तर अर्थात तुम्हाला पुढच्या पेपरसाठी एक कॉन्फिडन्स मिळतो, एक्झामचं प्रेशर तेवढं येत नाही. कारण ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाता आणि तुमच्या समोर क्वेश्चन पेपर येतो हातामध्ये तर कदाचित असं होऊ शकतं की पहिला जो क्वेश्चन आलेला आहे तोच इतका टफ आहे की तो वाचल्याच तुम्हाला असं वाटायला लागते की अरे पेपरच अवघड आहे आणि मग पुढे पेपर सोडवण्याचा कॉन्फिडन्सच राहत नाही.
ती भीती जी असते ती पुढच्या प्रश्नाने टॅकल करताना फार मोठा अडथळा ठरत असते आणि त्यामुळे तुम्हाला येत असलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा चुकतात किंवा तिथे आठवत नाहीत. आणि म्हणून आपण ज्यावेळेला पेपर सोडवतोय तर मी तुम्हाला सांगितलं होतं की असा विषय घ्या की जो तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे, ज्याचा अभ्यास तुमचा भरपूर झाला आहे. मग बऱ्याचदा काय होतं की आपण पॉलिटीचे क्वेश्चन घेतो. आता लास्ट टाइमचं म्हणजे मी तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवेन थोड्या वेळाने, त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आले होते आय थिंक एकच प्रश्न जो होता तो आउट ऑफ द सिलेबस होता, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स ज्याला आपण म्हणतो. आउट ऑफ सिलेबस नाही म्हणणार मी, आय एम सॉरी, बट असा होता की ज्याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये कुठे त्याचा रेफरन्स नाही मिळत. आणि म्हणून मुलांनी पॉलिटीला अख्खा पेपरच हार्ड आहे असं डिक्लेअर करून टाकलं. पण ज्यावेळेला मेरिट आलं त्यावेळेला कळलं की अरे म्हणजे मेरिट एवढं हाय जातं म्हणजे मुलांना चांगले मार्क्स नक्कीच मिळालेले आहेत. तर ज्या वेळेला पण तुम्ही पेपरला जात आहे तर एकतर कुठले हे ठेवू नका, एक्सपेक्टेशन्स ठेवू नका आणि कुठले अझम्पशन्स ठेवू नका डोक्यामध्ये की तुम्हाला जसं पाहिजे तसाच पेपर येईल, याच टॉपिकवरती प्रश्न येतील वगैरे, असलं काहीही डोक्यात ठेवू नका. जे समोर आलेलं आहे त्याला तुम्हाला फेस करायचं, ही तुमची मानसिकता असली पाहिजे, तर तुमचा स्कोअर चांगला येईल. मग आता हा सगळा म्हणजे पॉलिटीच्या बाबतीमध्ये दृष्टिकोनच हा असतो की मला जे सोपं वाटते तेच प्रश्न येतील आणि ते प्रश्न न आल्यामुळे पॉलिटी अवघड वाटायला लागतो किंवा पॉलिटीचे मार्क्स जातात. मग आता इथून पुढे जर अभ्यास करायचा म्हटलं तर भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास आपल्याला स्पष्टपणे दिला आहे, म्हणजे तुम्हाला राज्यघटना माहितीच असली पाहिजे. परत बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की राज्यघटना माहीत असणं म्हणजे फक्त कलमं माझी तोंडपाठ असली पाहिजे, तर कलमपाठ असणं म्हणजे राज्यघटना माहिती असणं असं त्याचा अर्थ होत नाही. कारण प्रत्येक वेळी आयोग फक्त कलमांवरती प्रश्न विचारत नाही, कन्सेप्च्युअल आणि त्याचबरोबर फॅक्टवरती आधारित सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ते तुम्हाला माहिती असणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता आपण पाहूयात भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यासमध्ये तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे आणि राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन याच्यामध्ये काय अभ्यासायचं आहे. तर बेसिकली मला वाटते की पहिल्यांदा आपण पंचायत राजपासून सुरुवात करूयात की ज्यावेळेला तुम्ही पंचायत राज अभ्यासत आहात त्यावेळेला तुमचा फोकस कशावरती असला पाहिजे. आयोगाने जर विचारलेले आत्तापर्यंतचे प्रश्न जर तुम्ही पाठीमागचे काढले तर तुमच्या लक्षात येईल की मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते ग्राम व्यवस्थापनावरती विचारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण ग्रामपंचायत, ग्रामसभा, सरपंच याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत. जसं की ग्रामपंचायती म्हणजे ग्रामपंचायत ओव्हरऑल त्याच्यामध्ये मग तिची कार्य येतील, ज्या बैठका होतात, ग्रामसभा ही कन्सेप्ट काय आहे, ग्रामसभेची व्याख्या काय आहे, ग्रामसभेला घटनात्मक दर्जा कसा प्राप्त झाला, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. सरपंचाची निवडणुकीपासून ते सरपंचावरती येणारा अविश्वास प्रस्ताव इथंपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. आणि हे जे काही टॉपिक आहेत ना हे तुम्हाला एकदाच व्यवस्थित करायचे आहेत. एकदाच जर तो टॉपिक तुम्ही समजून घेतला तर त्याच्यावरचे येणारे प्रश्न तुम्हाला टॅकल होऊ शकतात. पण मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात, म्हणजे ॲटलिस्ट माझ्या माहितीतले जेवढे स्टुडंट आहेत ते ते या गोष्टींना कम्प्लिटली इग्नोर करतात आणि त्यामुळे होतं असं, म्हणजे ॲक्च्युली मी सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला सांगितले की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे पंचायत राजवरती प्रश्न आलेत तेवढे पाहिले तरी इनफ असतं. पण याचा अर्थ असं नाही होत की तुम्ही ते क्वेश्चन फक्त पाहिले, तुम्हाला त्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही त्याचं ॲनालिसिस करता त्यावेळेला तुम्हाला कळतं की नेक्स्ट क्वेश्चन कुठून बनू शकतो आणि याचा अनुभव तुम्हाला खूप चांगला येईल. ज्यावेळेला तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डीपमध्ये ॲनालाइज कराल तेव्हा तुम्हाला समजेल की अरे हां, हे या घटकावरती तर प्रश्न यापूर्वीच विचारलेत, आता फक्त वेगळा काहीतरी क्वेश्चन फ्रेम करून विचारला तर तो तुम्हाला अवघड वाटतो. मग ग्रामव्यवस्थापनामध्ये ग्रामपंचायत, पूर्ण ग्रामपंचायतीची स्थापना असेल, निवडणुका असतील, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असेल, त्याच्यासाठीची लिमिट जी आहे हे सगळं काही पाहायचं आहे. ग्रामसभा फार महत्त्वाची आहे. ग्रामसभेचे जे हे होतात म्हणजे किती ग्रामसभा झाल्या पाहिजेत किंवा ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश होतो हे सगळं, ग्रामसभेची व्याख्या कुठे आहे. त्यानंतर सरपंचाच्या निवडणुकीपासून ते सरपंचावरती येणाऱ्या अविश्वासाच्या ठरावापर्यंत. त्यानंतर याच्यामध्ये ग्रामपंचायतीशी संबंधित किंवा पंचायत राजशी संबंधित असणाऱ्या समित्या, याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याच्याशी रिलेटेड ज्या काही समिती असतात, स्थायी समिती वगैरे, तर त्या समित्यांचा अभ्याससुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे करणं गरजेचं असतं. कारण ग्राम विकास समितीबद्दल जसा प्रश्न आला होता तर असे समित्यांच्या कार्याबद्दल पण प्रश्न विचारले जातात किंवा त्याच्याबद्दलचं काही फॅक्ट जे असतील ते विचारले जातात. सो ते तुमचे झाले पाहिजेत. त्यानंतर पंचायत राजमध्ये समित्या ज्या आहेत, पंचायत राजच्या स्थापनेसाठी किंवा शिफारशीसाठी ज्या काही समित्या केंद्राकडून स्थापन करण्यात आल्या होत्या आणि राज्याकडून स्थापन करण्यात आल्या होत्या
त्या समित्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. बेसिकली त्या समित्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या शिफारशी असतील तर, म्हणजे काही समित्यांनी अगदी 200+ शिफारशी केल्यात, मग तुम्ही 200+ ज्या शिफारशी आहेत त्या पाठ करत बसणार का? नाही. त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या शिफारशी असतात ज्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या असतात, तेवढ्याच शिफारशी पण त्या व्यवस्थितपणे तुम्हाला करायच्या आहेत. केंद्राच्या समित्यासुद्धा आणि राज्याच्या समित्यासुद्धा. त्यानंतर 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती फार महत्त्वाची आहे. ही तर ज्यावेळेला तुम्ही भारताच्या घटनेचा अभ्यास करताय तिथे सुद्धा महत्त्वाची ठरतेच, पण त्याचबरोबर पंचायत राजचा अभ्यास करताना सुद्धा 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती आवश्यक ठरते. मग या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमध्ये असणारी कलमं, त्या कलमांमध्ये कोणत्या तरतुदी आहेत, जोडा लावांवरती प्रश्न येतात. त्याचबरोबर कुठल्या तरतुदी अशा आहेत ज्या ऐच्छिक आहेत, कुठल्या तरतुदी अनिवार्य आहेत, असे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर काही काही कलमांमध्ये जे आतमध्ये म्हणजे कलमामध्ये एक्स्ट्राची जी माहिती दिलेली आहे की पंचायतींची स्थापना झाल्यानंतर किंवा पंचायतींचा जो कार्यकाल आहे तर मॅक्झिमम किती असू शकतो, किंवा मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्या किती कालावधीपर्यंत लागू शकतात, किंवा तर इथे जसं आपण सरपंचाचं पण पाहिलं, अविश्वासाचा ठराव जो आहे तो किती दिवसांनी आणता येतो, निवडणुकीच्या पूर्वी किती दिवस नाही आणता येत, एकदा फेटाळला गेला तर परत कितीचा कालावधी आहे, हे सगळे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. जेवढे पण पॉईंट मी सांगते तेवढे नोट डाऊन करून घ्या आणि ते कव्हर करत जा. ठीक आहे. तर 73वी 74वी घटनादुरुस्ती, त्याच्यामध्ये तरतुदी तुम्ही कराल. ऐच्छिक आणि अनिवार्य कुठल्या तरतुदी त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत, बेसिकली कशाशी रिलेटेड आहेत आणि याच्यामध्ये असणारी कलमं कोणती आहेत, हे सगळं तुम्हाला पाहून ठेवायचं आहे. त्यानंतर आता याला तुम्ही काय कराल, फर्स्ट प्रायोरिटी द्याल. या 3 मुद्द्यांना तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी द्याल ज्यावेळेला पंचायत राज करत आहात. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेला पण, कारण जिल्हा परिषदेवरती पण क्वेश्चन्स आलेले आपण पाहतो. त्यानंतर मग पंचायत समिती आणि नगरपालिका तुलनेने कमी प्रश्न येतात, पण येतच नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. एखाद्या वर्षी इकडे प्रश्न नाही येणार आणि याच्यावरतीच प्रश्न येईल, मग अशा वेळेला आपण काय करणार, तर हे सुद्धा तुम्हाला करून ठेवायचं आहे. अगेन हा प्रश्न तर उरतोच की म्हणजे 2 किंवा 3 प्रश्न येत आहेत आणि 2 किंवा 3 प्रश्नासाठी तुम्हाला एवढे सगळे टॉपिक वाचायचे आहेत, तर मग ते करण्याची मानसिकता नाही होत. पण लक्षात घ्या की इथे एक मार्क जो आहे तो महत्त्वाचा असतो आणि याला फक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने पाहू नका. जर तुम्ही पॉलिटीला फक्त प्रीच्या दृष्टीने पाहिलं तर तुम्हाला अभ्यास नाही करावासा वाटणार, कारण फक्त 10 मार्क्सचा पोर्शन आहे. मेन्सला जर पाहिलं तर अगेन PSI STI 15-15 मार्क्ससाठी, 30-30 मार्क्ससाठी, कारण 15-15 प्रश्न येतात. आणि ASO साठी पाहिलं तर मग फारच व्हास्ट आहे. ठीक आहे. तर त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. आता ज्यावेळेला आपण भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास म्हणतो, तर घटना कशी निर्माण झाली तेव्हापासून ते घटनेतल्या लागू होणाऱ्या सगळ्या तरतुदी, ज्याच्यावरती आत्ता आपला भारत चालू आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त परीक्षा द्यायची आहे म्हणून नाही, तर एक भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला या गोष्टी माहिती असायला पाहिजे. मग ज्यावेळेला तुम्ही घटनेच्या प्राथमिक अभ्यासाचा विचार करता त्यावेळेला मॅक्झिमम प्रश्न कुठल्या पार्टवरून आलेले आहेत, तर सुरुवातीचाच पार्ट ज्याला आपण घटना निर्मिती म्हणूयात थोडक्यात, ज्याच्यामध्ये घटना निर्मिती, घटनेची निर्मिती कशी झाली, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या समित्या कोणत्या, तिचे अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, घटनात्मक सल्लागार कोण, वेगवेगळ्या ज्या समित्या स्थापन करण्यात आल्या त्या समित्यामधल्या काही महत्त्वाच्या समित्या आहेत त्यांचे अध्यक्ष कोण, मसुदा समितीमध्ये असणारे सदस्य किती आणि कोण, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्याचबरोबर ज्या छोट्या छोट्या समित्या होत्या त्यांचे अध्यक्ष, ते जोड्या लावायला प्रश्न येतात. त्याचबरोबर घटनेची वैशिष्ट्ये काय आहेत, घटना कशापासून म्हणजे कुठले स्रोत आहेत ज्याच्यातून घटनेमधल्या तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत, घटनेचा सरनामा फक्त 1 पेज आहे, फक्त काही ओळी आहेत, 7 ते 8 ओळी आहेत, पण तो इतका इम्पॉर्टंट आहे की त्याच्यावरती कधीही एनी टाईम क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर संघराज्य ही कन्सेप्ट काय आहे, म्हणजे आपली घटना जी आहे त्याच्यामध्ये संघराज्य म्हणजे काय, अर्थात आपल्या घटनेमध्ये संघराज्य या शब्दाची व्याख्या कुठे नाही किंवा या शब्दाचा उल्लेख दिलेला नाही आहे, कारण भारताला संघराज्य न म्हणता राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे. पण तरीसुद्धा संघराज्य म्हणजे काय किंवा संघराज्य आणि त्याचं क्षेत्र, भारतामध्ये असणारी राज्य किंवा भारतामध्ये असणारे केंद्रशासित प्रदेश, त्यांचं जे काही हे आहे त्यांच्याबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत, राज्यसभेमध्ये जागा किती, किंवा त्यांचा जो काही प्रदेश आहे किंवा नव्याने राज्य समाविष्ट करायचं आहे किंवा नवीन राज्यांची निर्मिती करायची आहे, या सगळ्या गोष्टी हे घटनेच्या प्राथमिक अभ्यासामध्येच येतं आणि त्याच्यावरती प्रश्न बनतात. तर संघराज्य, त्याची वैशिष्ट्ये,
राज्यघटनेची संघराज्यात्मक वैशिष्ट्ये कोणती आहेत तेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एकात्मक वैशिष्ट्ये कोणती, संसदीय वैशिष्ट्ये कोणती, हे जे हे आहे म्हणजे विभागणी केलेली आहे या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. सो घटना निर्मितीमध्ये हे सगळं येईल. जरी बुकमध्ये तुम्हाला हे सगळे सेपरेट टॉपिक दिले असले तरीसुद्धा समजून घेताना हे लक्षात घ्या की हे सगळं एकाच टॉपिकशी रिलेटेड आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो ज्याच्यावरती कोविड नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला प्रश्न नाही पाहायला मिळाला जनरली, तो म्हणजे फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल राईट्स, DPSP, नागरिकत्व. आय थिंक कंबाईंड ग्रुप बीला तरी जे 2 पेपर झाले सप्टेंबरमध्ये आणि फेबमध्ये त्याच्यामध्ये याच्यावरती कुठलाही प्रश्न आपल्याला पाहायला नाही मिळाला. मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्व असतील, नागरिकत्व असेल. पण याचा अर्थ बिलकुल असा नाही की याच्यावरती प्रश्नच येणार नाही. कारण ज्यावेळेला तुम्हाला कुणीतरी सांगते की याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर येस याच्यावरती यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मग आयोगाने 2 वर्ष बिलकुल प्रश्न नाही विचारला याचा अर्थ असा नाही होत की याच्यावरती प्रश्नच विचारला नाही जाणार. तर हे जे टॉपिक आहेत ना, जसं की फंडामेंटल ड्युटीज आणि DPSP तर असे आहेत की ते तुम्ही इझिली लक्षात ठेवाल. फंडामेंटल राईट्स जे आहेत, मूलभूत हक्क जे आहेत तो थोडासा वास्ट आहे, पण तरीसुद्धा त्यांचं जे वर्गीकरण केलेलं आहे, स्वातंत्र्याचा हक्क कुठला आहे, शोषणाविरुद्धचा हक्क कोणता आहे, अल्पसंख्याकांचे हक्क कोणते आहे, घटनात्मक अंमलबजावणीचा हक्क कुठला आहे, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी तर म्हणेन की कलम 1 पासून कलम 1 ते कलम 51 हा जो पार्ट आहे ना, मग याच्यामध्ये संघराज्य त्याचं क्षेत्र येईल, त्याच्यानंतर नागरिकत्व येईल, त्यानंतर मूलभूत हक्क येतील, त्यानंतर मार्गदर्शक तत्व येतील, त्यानंतर मूलभूत कर्तव्य येतील. हा पार्ट तर कम्प्लिटली तुम्हाला पाठच म्हणजे 1 ते 51 कलम ही तुमची तोंडपाठच असायला पाहिजेत आणि ती पाठ करण्याची गरजही नाही पडत. जर तुम्ही समजून घेऊन थोडासा अभ्यास केला तर ही कलमं आपोआपच लक्षात राहतात. तुम्हाला कुठलंही कलम विचारलं तर ते कलम तुम्हाला आपोआप आठवतं, त्यावेळेला फक्त समजून घेण्याची गरज असते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो घटनादुरुस्ती. आता आपण घटनादुरुस्तीकडे कुठल्या अँगलनी पाहतो याच्यावरती डिपेंड आहे, पण घटनादुरुस्तीवरती प्रत्येक वर्षी प्रश्न पाहायला मिळतो. मग तो कुठल्याही संदर्भाने येईल, म्हणजे स्पेसिफिकली घटनादुरुस्तीची पद्धती काय आहे याला पकडून तो प्रश्न येईल, किंवा ज्या वेगवेगळ्या घटनादुरुस्ती झालेल्या आहेत, पहिल्या घटनादुरुस्तीपासून ते अगदी अलीकडच्या घटनादुरुस्तीपर्यंत 104 नंबरच्या कुठलाही प्रश्न, कुठल्याही घटनादुरुस्तीवरती प्रश्न आला, मग त्याच्यामध्ये 73वी 74वी घटनादुरुस्ती पण आली तर तो घटनादुरुस्ती या टॉपिकशी तुम्हाला रिलेट करता आला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही घटनादुरुस्ती टॉपिकचा अभ्यास करायचा म्हणता त्यावेळेला घटनादुरुस्ती टॉपिक हा सेपरेटली अभ्यासाचा टॉपिक नाही आहे. जेव्हा तुम्ही फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य अभ्यासताय त्याच वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की अरे हे तर घटनेमध्ये नव्याने समाविष्ट केले, याच्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. तुमचं घटना दुरुस्तीचा विषय आला. ज्यावेळेला तुम्ही DPSP अभ्यासत आहात, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, काही मार्गदर्शक तत्वे आहेत जी नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. तिथे परत तुम्ही घटना दुरुस्तीचा अभ्यास करताय. मूलभूत हक्कांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत नवीन घटना दुरुस्तीने, ते नव्याने टाकण्यात आलेले मूलभूत हक्क ते कुठल्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेले आहेत, किंवा ज्यावेळेला तुम्ही संसद अभ्यासत आहात किंवा ज्यावेळेला तुम्ही मंत्रिमंडळ अभ्यासत आहात याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा तरतुदी अशा आहेत ज्या की नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही प्रत्येक टॉपिक अभ्यासताना हा जर पहिला टॉपिक आपण सोडला, इव्हन सरनाम्यामध्ये सुद्धा एकदा घटना दुरुस्ती झालेली आहे तर प्रत्येक टॉपिक अभ्यासताना घटना दुरुस्ती हा टॉपिक तिथे येतोच. सो तुम्हाला तिथे रिलेट करून लक्षात ठेवायचं आहे. बरेच जण काय करतात, पहिली घटना दुरुस्ती, दुसरी घटना दुरुस्ती असं तुम्ही क्रमाने सगळ्या घटना दुरुस्ती लिहितात आणि पाठ करत बसतात. तर असं करू नका, ते तुमच्या लक्षात नाही राहणार आणि ते खूप अवघड आणि हेक्टिक होत जाईल. त्यापेक्षा बेस्ट वे काय आहे की जो टॉपिक तुम्ही अभ्यासत आहात त्या टॉपिकमध्ये कुठली घटना दुरुस्ती आलेली आहे त्या घटना दुरुस्तीचा विचार करायचा आणि फक्त त्या टॉपिकशी रिलेटेड ती घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची. हे केल्याने काय होईल, घटना दुरुस्ती हा टॉपिक ज्यावेळेला तुम्ही सेपरेटली अभ्यासताय त्यावेळेला तुम्हाला फक्त घटना दुरुस्तीचे प्रकार आणि घटना दुरुस्तीची जी पद्धती आहे की कशा प्रकारे घटना दुरुस्ती करण्यात येते. आपल्या राज्यघटनेत जर घटना दुरुस्ती आपल्याला करायची असेल, घटनेत जर दुरुस्ती करायची असेल तर कुठली पद्धती अवलंबली जाते हे तुम्हाला समजायला फक्त या टॉपिकचा तुम्हाला आधार घ्यायचा. अदरवाईज बाकीच्या ज्या घटना दुरुस्ती आहेत त्या मात्र तुम्हाला त्या टॉपिकशी रिलेट करूनच अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे तो केंद्र राज्य संबंध, ज्याला जनरली आपण पूर्व परीक्षेमध्ये तितकंसं महत्त्व देत नाही,
पण जर आयोगाचा ट्रेंड पाहायला जो बदलत आहे सध्या, तर तुमच्या लक्षात येईल की केंद्र राज्य संबंधावरती आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. केंद्र राज्य संबंध असतील किंवा आंतरराज्य संबंध असतील, मग त्याच्यामध्ये नदी जल विवाद वगैरे आहेत, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. बेसिकली केंद्राच्या आणि राज्याच्या संबंधावरती आयोगाने इकॉनॉमिक्समध्ये पण प्रश्न विचारायला सुरुवात केली की आर्थिक संबंध जे आहेत त्याच्याशी संबंधित कलम कोणता, असा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हे जे प्रश्न आहेत ते ह्या टॉपिकमधून डिरेक्टली येतात. मग केंद्राच्या आणि राज्याच्या संबंधाच्या वेळेला ज्या सूची आहेत, राज्य सूची असेल, केंद्र सूची असेल, संघ सूची असेल, याच्या बाबतीतला प्रश्न आला किंवा जे प्रशासकीय संबंध आहेत, आर्थिक संबंध आहेत, तर याच्यावरती प्रश्न बनतात. आणि म्हणूनच केंद्र राज्य संबंध हा टॉपिक जो आहे तो आता सोडायचा नाही आहे, तो तुम्हाला अभ्यासायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आंतरराज्य संबंध, याच्यामध्ये आंतरराज्यीय जलविवाद जे असतात, नदी जलविवाद वगैरे, तर ते तुम्हाला पाहायचे आहेत. आणि त्याचबरोबर ज्या विभागीय परिषदा आहेत, हा एक छोटासाच टॉपिक आहे. अर्थात हा काही घटनेमध्ये दिलेला नाही आहे, कायद्याने यांची स्थापना करण्यात आलेली आहे विभागीय परिषदांची, पण त्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्याच्यावरती जास्त प्रश्न येतात किंवा ज्याच्यातल्या जास्त कन्सेप्ट विचारल्या जातात, तरतुदी विचारल्या जातात, तो टॉपिक म्हणजे संसद आणि विधिमंडळ. खूप जास्त वेटेज आहे या टॉपिकला. मग संसद जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला संसदेमध्ये, म्हणजे संसद या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पण करावं लागेल, लोकसभा पण करावी लागेल, राज्यसभा करावी लागेल, यांच्या निवडणुका कराव्या लागतील, लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, संसदेमध्ये कशा पद्धतीने काम चालतं, कुठली विधेयकं असतात ती कुठल्या पद्धतीने मांडली जातात, विधेयकं पारित कशी केली जातात, धनविधेयक काय असतं, पूर्ण लेखापरीक्षण कसं चालतं, त्याच्यासाठी कुठल्या समित्या असतात, हे सगळे मुद्दे येतात संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये. पण हे दोन टॉपिक जेव्हा तुम्ही अभ्यासत आहात तेव्हा पॅरलली अभ्यासायचे. म्हणजे तुम्ही संसद अभ्यासली की त्यानंतर लगेच विधिमंडळ अभ्यासायचं. याचा फायदा काय होतो की तुम्हाला संसदेमधल्या बऱ्याचशा तरतुदींचा जो तुम्ही अभ्यास केलाय तो विधिमंडळाच्या अभ्यासामध्ये फायदेशीर ठरतो. मग विधिमंडळाचा अभ्यास करताना पण आपल्याकडे काही राज्यांमध्ये द्विग्रही विधिमंडळ आहे, काही राज्यांमध्ये एकग्रही आहे. मग हे जे द्विग्रही आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा विधान परिषदेच्या स्थापनेच्या बाबतीत प्रश्न विचारला जातो की नवीन विधान परिषदेची स्थापना करणं, निर्माण करणं किंवा ती नष्ट करणं, या संदर्भात प्रश्न विचारले जातात. तर त्याची प्रोसिजर काय आहे ती समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि त्यानंतर येतो मंत्रिमंडळाचा प्रश्न. अर्थात राज्यशास्त्राचे किंवा राज्यघटनेवरती जे पण प्रश्न येतात ना, त्याच्यातले मॅक्झिमम प्रश्न हे करंट ओरिएंटेड असतात. चालू घडामोडींमध्ये ज्या घटना घडत असतात त्याच्याशी रिलेट करून प्रश्न मॅक्झिमम विचारले जातात. मग ज्यावेळेला तुम्हाला हे प्रश्न समजून घ्यायचे तर करंट अफेअर्सचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी संबंध जोडावा लागणार आहे. आणि जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर सध्या मुख्यमंत्री असेल, राज्यघटनेमध्ये ज्या पदाची तरतूद नाही आहे, ज्याला आपण व्हीप म्हणतो, तर व्हीपवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण खूप चर्चेमध्ये आहेत. आणि इव्हन लास्ट टाइम सुद्धा तो प्रश्न विचारला होता, ज्यावेळेला आय थिंक 2019मध्ये ते फार चर्चेमध्ये होतं, तेव्हा सुद्धा तो प्रश्न येऊन गेलेला होता. ठीक आहे. मुख्यमंत्री पद आहे, उपमुख्यमंत्री पद आहे, अगेन ते घटनात्मक पद नाही आहे, पण तरीसुद्धा उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत त्यांना कुठले अधिकार असतात किंवा अशा पदाची तरतूद घटनेत आहे का, मग त्यांचा कार्यकाल काय असतो वगैरे, किंवा मग या पदाची निर्मिती किंवा का उपमुख्यमंत्री नेमला जातो वगैरे, असे प्रश्न बनू शकतात. त्यानंतर सध्या सर्वात जास्त चर्चेमध्ये असणारं जे पद आहे ते म्हणजे राज्यपाल. घटनात्मक पद आहे, मात्र राज्यपाल आपण प्रत्येक दिवशी पाहतो की हे चर्चेमध्ये असतात. किंवा विधान परिषदेवरती ज्या सदस्यांची नेमणूक होते तर त्याच्यामध्ये 12 सदस्य, हे तुम्ही फार वेळा ऐकलं असेल की 12 सदस्यांची नेमणूक राहिलेली आहे. मग हे सदस्य कसे नेमले जातात, किंवा विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुका तुम्ही रिसेंटली पाहिल्या असतील, त्या निवडणुकांमध्ये सुद्धा म्हणजे कुठल्या याच्यासाठी, म्हणजे त्यांच्या ज्या निवडणुका होतात तर विधान परिषदेमध्ये मग आमदार कोणाला निवडून देतात, मग शिक्षकांचा पण मतदारसंघ असतो, त्याचं काय होतं, पदवीधर पण असतं, त्याचं काय होतं. तर ही जी काही विभागणी आहे ही सगळी तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि करंट अफेअर्स अभ्यासताना प्रत्येक वेळी ज्या राजकीय घडामोडी घडतात त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. बेसिकली संसद, विधिमंडळ आणि मॅक्झिमम टाईम मंत्रिमंडळ हे चर्चेतच असणाऱ्या गोष्टी आहेत.
मग आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा, मग 2/3 सदस्य आमच्याकडे आहेत हे आपण वारंवार ऐकतो. मग 2/3 सदस्य आमच्याकडे आहेत, मग आमच्यावरती काही कारवाई होऊ शकत नाही असं का म्हटलं जातं? मग हे पक्षातून बाहेर पडणं, दुसऱ्या पक्षात जाणं, 2/3 सदस्य सोबत घेणं, ही अट कधी टाकण्यात आली? हा कायदा कधी आला? मग आधी 1/3 होतं, परत 2/3 का झालं? कधीपासून झालं? बरं, पहिल्यांदा राज्यघटना जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला असा कुठला कायदा होता का, किंवा असं कुठलं बंधन होतं का की पक्षातून लोक बाहेर नाही जाऊ शकत किंवा दुसऱ्या पक्षात ते प्रवेश नाही करू शकत? तर असं काही बंधन नव्हतं, ते करू शकत होते. आणि असं झालं होतं की एकाच वेळेला मंत्र्यांनी, पूर्ण मंत्रिमंडळासहित मुख्यमंत्र्यांनीच पक्ष बदलला होता आणि म्हणून मग त्याच्यानंतर तो कायदा आला होता. मग ते कुठल्या परिशिष्टामध्ये ॲड केलेलं आहे? म्हणजे तुमच्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक घटना जी तुमच्या राज्यघटनेशी संबंधित आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथे माहितीच असलं पाहिजे. भाषण स्वातंत्र्य फार चर्चेत असणारा मुद्दा. मग भाषण स्वातंत्र्यावरती असणारे जे काही मर्यादा आहे की कुठले अपवाद आहेत, तुम्हाला भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे घटनेने, पण त्याच्यावरती काही मर्यादा आहेत. मग एखादी व्यक्ती ज्यावेळेला तिचं मत व्यक्त करते तर त्या व्यक्तीला उचलून तुरुंगात का टाकलं जातं? मग त्या व्यक्तीचं भाषण स्वातंत्र्याचा अधिकार नाही आहे का? किंवा एखादी व्यक्ती सोशल मीडियावरती एखादी पोस्ट करते, मग तिच्यावरती कारवाई का होते? मग तिला तिचं स्वातंत्र्य नाही आहे का? मग त्याच्यावरच्या मर्यादा, कुठला आधार घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली जाते, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना तुम्हाला प्रत्येक वेळी राज्यघटनेशी लिंक करता आलं पाहिजे. लगेच त्या क्षणी बुक उघडायचं आणि तिथे पाहायचं, तुमच्या म्हणजे ते करेक्ट लक्षात राहतं की अरे मी ही न्यूज पाहिली होती आणि मग मी वाचलं. मग तुम्ही दुसऱ्याला सांगायला लागता अरे हे तर चुकीचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे, आपल्या घटनेमध्ये तर असं दिलंय. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बोलता किंवा जेव्हा तुम्ही तो अभ्यास त्या दृष्टीने करता तेव्हा ती गोष्ट तुमच्या जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहते. आणि बऱ्याचदा राज्यघटनेमध्ये काही प्रश्न हे या प्रकारचे येतात की ज्याच्यात तुमचं अंडरस्टँडिंग महत्त्वाचं असतं, पाठांतर महत्त्वाचं नसतं. ठीक आहे, सो ती गोष्ट तुम्हाला तिथे मदत करेल. मंत्रिमंडळ, केंद्राचं राज्याचं दोन्ही मंत्रिमंडळ तुम्हाला करायचे आहेत. फक्त 1-2 कलमं आहेत, त्याची काही उपकलमं आहेत, पण मंत्रिमंडळाचा आकार, मग आता समजा वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन जर त्यांचं सरकार बनवत आहेत तर मग प्रत्येक पक्षातल्याच सदस्यांना मंत्रिपद पाहिजे. मग एवढे सगळे मंत्री का नाही होत? त्याला काहीतरी लिमिट घालण्यात आलेली आहे. मग ती लिमिट काय आहे की किती, म्हणजे जी सदस्य संख्या आहे त्याच्या किती टक्के मंत्री असायला पाहिजेत, किती टक्क्यापेक्षा जास्त असले नाही पाहिजे. मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याला काउंट करायचं की नाही करायचं, पंतप्रधानाला काउंट करायचं की नाही करायचं, पंतप्रधानाची नेमणूक कशी होते, मुख्यमंत्र्याची नेमणूक कशी होते. अशी नेमणूक नाही होत की कोणीतरी पक्ष सोडून गेलं, कुठेतरी राहिलं, परत आलं आणि म्हणून त्याला मुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री पदाची जी हे आहे, म्हणजे मुख्यमंत्री म्हणून एखाद्या व्यक्तीला नेमणं किंवा पंतप्रधान म्हणून नेमणं, तर बहुमत हा प्रश्न, म्हणजे बहुमत हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तो तुम्ही ऐकला असेल. तर हे जे प्रस्ताव आहेत, निंदाव्यंजक प्रस्ताव आहे किंवा एखाद्या तातडीच्या मुद्द्याकडे लक्ष देण्यासाठी आता जे काही तुम्ही म्हणजे टी व्हीवरती कंटिन्युअसली पाहत असाल की विधिमंडळाचं काम कशा पद्धतीने चालतंय, अधिवेशन जे आहे, विशेष अधिवेशन बोलवलं, मग कोणाला आहे अधिकार विशेष अधिवेशन बोलवण्याचा, अध्यक्षांची निवड झाली, मग अध्यक्षांची निवड कशी होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिलेट करायच्या आहेत आणि लक्षात ठेवायच्या आहेत, कारण हा प्रत्येक पॉईंट करंटमध्ये आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न बनण्याची शक्यता आहे. मात्र म्हणजे आत्ता तर आयोग, याच्यापूर्वी पण आयोगाने तसेच प्रश्न विचारलेत, पण याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की एखादा मुद्दा पॉलिटीमध्ये आहे पण तो चर्चेत नाही आहे म्हणून त्याच्यावरती प्रश्न नाही येणार. त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. सो पॉलिटीमध्ये जर 10 पैकी 10 मार्क्स घ्यायचे असतील तर तुलनेने मेहनत जास्त करावी लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर न्यायव्यवस्था. आता न्यायव्यवस्था सुद्धा फार चर्चेत आहे सध्या. ठीक आहे, म्हणजे थोडं काही झालं की लोक सुप्रीम कोर्टाकडे डायरेक्ट जातात. मग सुप्रीम कोर्ट त्यांना विचारतं की तुम्ही हायकोर्टकडे का नाही गेला, तुम्ही इकडेच का आलात. ठीक आहे, तर सुप्रीम कोर्ट असेल, त्याच्यानंतर हायकोर्ट असेल किंवा जे आपली कनिष्ठ न्यायव्यवस्था आहे, तर हे सगळंच तुम्हाला करायचं आहे. हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था जी आहे, मग याच्यामध्ये न्यायाधीशांचे अधिकार काय आहेत, कोर्टाचे अधिकार काय आहेत, कोर्टाशी संबंधित महत्त्वाची कलमं कोणती आहेत, कोणत्या आधारावरती कोर्ट निर्णय देतं, निवडणुकांचे निर्णय कोणाकडे जातात. राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, काहीतरी वाद निर्माण झाला, मग लोक कोणाकडे गेले, कोर्टाकडे गेले की निवडणूक आयोगाकडे गेले. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, मग ते कुठल्या याच्याकडे गेलं,
निवडणूक आयोगाकडे गेलं, राज्याच्या गेलं की केंद्राच्या गेलं, हे सगळे मुद्दे जे असतात ना ते त्यावेळेला समजून घ्यायचे असतात. या गोष्टी तुम्हाला बऱ्याचशा म्हणजे पॉलिटिक्सचा तर निम्म्यापेक्षा जास्त अभ्यास हा तुमचा चालता बोलता आणि आजूबाजूच्या घडामोडी ज्या घडतात त्याच्यातून होत असतो. फक्त तुम्ही तेवढे जागरूक असणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग न्यायव्यवस्थेमध्ये पण न्यायाधीशांची नेमणूक असेल किंवा आत्ता न्यायाधीशांची संख्या जी चेंज झालेली आहे, मग न्यायाधीशांच्या संख्येच्या बाबतीमध्ये ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अधिकार काय आहेत, सुप्रीम कोर्ट निवडणूक विषयक बाबी असतील किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या बाबतीत हस्तक्षेप करतं का, किंवा रिसेंटली जे काही सुप्रीम कोर्टाने स्वतःचं जे काही एक जजमेंट दिलं तर त्याच्यामध्ये जे काही सेंटेन्स वापरलेलं असेल, एखादं असं सेंटेन्स असतं सुप्रीम कोर्टाकडून वापरलेलं की आम्ही घटनात्मक बाबींमध्ये लक्ष देऊ किंवा इतर गोष्टींच्या बाबतीला आम्ही हे नाही आहे म्हणजे त्या गोष्टींमध्ये लक्ष नाही देणार वगैरे. तर या ज्या गोष्टी असतात किंवा एखाद्याला हे म्हणणं की तुम्ही आधी हायकोर्टमध्ये का नाही गेलात, तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये का आलात, मग अशा कुठल्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही डिरेक्टली सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकता, अशा कुठल्या गोष्टी आहेत जिथे तुम्हाला हायकोर्ट थ्रू सुप्रीम कोर्टकडे जावं लागतं, हे सगळं तुम्हाला तिथेच समजत असतं त्याच गोष्टींचा. म्हणजे ज्यावेळेला अशी कुठली न्यूज येते, गो टू युअर बुक, ते फाइंड आउट करा की हे कुठल्या टॉपिकशी रिलेटेड आहे आणि तुमचं काम इझी होऊन जाईल. त्यानंतर घटनात्मक पदे, काही पदं महत्त्वाचे आहेत जसं की आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुका लागल्यात, मग राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभे असणारे उमेदवार त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. एक आदिवासी महिला राष्ट्रपतीची निवडणूक लढवणार आहे म्हणजे जर समजा असं पद राष्ट्रपतीचं म्हणजे देशातलं सर्वोच्च पद जर एका आदिवासी महिलेला दिलं तर याच्यापेक्षा अभिमानास्पद गोष्ट आपल्यासाठी कुठलीच असू नाही शकत. मग अगेन राष्ट्रपतीच्या निवडणुका कशा पद्धतीने होतात, राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतं, कोण कोण मतदान करतं, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी त्या व्यक्तीची पात्रता काय असली पाहिजे, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. राष्ट्रपतींचे अधिकार काय असतात, राष्ट्रपतींचा कार्यकाल संपला आणि दुसरे राष्ट्रपतीच निवडून नाही आले, मग पदभार कोण सांभाळतं, उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून किती दिवसांसाठी कार्यभार पाहू शकतात, कुठल्या सिच्युएशनमध्ये उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद करताना करायच्यात. त्यानंतर राज्यपालाचं पद मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले की ते खूप चर्चेत आहे आणि ते इम्पॉर्टंट आहेच. समजा राज्यपाल आजारी आहेत तर मग त्यांच्या ठिकाणी दुसरं कोण प्रभारी राज्यपाल म्हणून काम करू शकतं का, हे सगळं. ठीक आहे. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, अगेन हे पॅरलली अभ्यासायचं आहे. केंद्रामध्ये पंतप्रधान, राज्यामध्ये मुख्यमंत्री, पॅरलली अभ्यासलं इझी होऊन जातं. महाधिवक्ता, महान्यायवादी खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप म्हणजे ना अगदी एका पेजचे टॉपिक आहेत हे, एका पेजचे. पण याच्यावरती जे प्रश्न येतात ते सुद्धा मुलांचे चुकतात. ॲक्च्युली महाधिवक्ता, महान्यायवादीवरती जर प्रश्न आला ना तर तो तुमच्यासाठी बोनस असतो, बोनस मार्क असतो, कारण ते टॉपिक एवढे इझी आहेत, एका पेजच्या आहेत आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी काहीच अवघड नाही आहे किंवा असं त्याच्यामध्ये काहीच नाही की हे मला समजलं नाही आहे. खूप इझी टॉपिक आहेत, त्यामुळे यांना स्किप नका करू. आणि अगेन मी सांगते की जे पण प्रश्न विचारले गेलेत आयोगाकडून आत्ता कोविडनंतर त्याचा रेफरन्स तुम्हाला 100% मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सापडतोच. कमीत कमी 8 ते 9 प्रश्नांचा रेफरन्स तुम्हाला मागे सापडतो. एखादा प्रश्न असा येऊ शकतो ज्याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न नाही विचारलेला, पण मी तर म्हणेन कमीत कमी 9 प्रश्न तर सापडतातच आणि इव्हन 10वा पण तुम्हाला सापडतो, पण तो राज्यसेवा मेन्समध्ये सापडतो. मग राज्यसेवा मेन्स कंबाईन करणारी मुलं जनरली राज्यसेवा मेन्सचे प्रश्न नाही पाहत, पण त्याचा रेफरन्ससुद्धा तुम्हाला सापडतो. म्हणजे कंबाईंड प्रीला येणारे प्रश्नच असे असतात ज्याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. सो तुम्हाला या विषयात किंवा कुठल्याही विषयामध्ये जर चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर अभ्यासाच्या वेळेला तुम्हाला PYQ ॲनालिसिस करणं हे फार महत्त्वाचं आहे. पण आता तुमच्यापैकी किती जण त्याला सिरियसली घेतात त्याच्यावरती ते डिपेंड आहे. त्यानंतर आणीबाणी, चला आणीबाणीवरती प्रश्नच नाही आला, मग आता 2 वर्ष झाली 3 वर्ष झाली समजा प्रश्न नाही आला, मग याच्यावरती प्रश्नच नाही बनणार का? नाही, हे टॉपिक असे आहेत जे तुम्हाला करायचेच आहेत. का करायचे आहेत? कारण याच्यावरती यापूर्वी प्रश्न आलेत आणि याच्यावरती प्रश्न बनण्याची शक्यता आहे. स्किप करण्यासारखा काही पार्टच नाही आहे इथे. ठीक आहे. निवडणुका, आता निवडणुका तर सतत लागत आहेत, मग मी तुम्हाला जसं वरतीच सांगितलं तर या गोष्टी तिथेच रिलेट करायच्या. ज्यावेळेला मी राष्ट्रपती म्हणते तर राष्ट्रपतीची निवडणूक तुम्हाला तिथेच पाहिजे, उपराष्ट्रपती म्हणते तिथेच पाहिजे. निवडणूक आयोग, ज्यावेळेला मी राज्यसभेच्या निवडणुकांबद्दल बोलले, विधान परिषदेच्या निवडणुकांबद्दल बोलले, तर तक्रारी कुठे जातात? निवडणूक आयोगाकडे. मग निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतो या गोष्टी तिथल्या तिथे तुम्हाला समजून घ्यायच्यात. त्यानंतर
घटनात्मक आयोग, आत्ताच मी निवडणूक आयोगाबद्दल बोलले, MPSC आहे, UPSC आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, मागासवर्गीय आयोग आहे. हे आयोगसुद्धा घटनात्मक आयोग आहेत आणि याच्यावरती सुद्धा प्रश्न म्हणजे जरी अनुसूचित जाती जमाती असेल किंवा मागासवर्गीय आयोग असेल, हे जरी तुम्हाला असं वाटत असेल की मेन्सचा पार्ट आहे, पण जसं की लोकायुक्त, लोकपाल याच्यावरती आयोगाने प्रीला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे, तसं या आयोगांवरती सुद्धा प्रीला प्रश्न येण्याचे दाट चान्सेस आहेत, खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणून हा टॉपिक तुम्हाला स्किप नाही करायचा. आणि मग त्यानंतर घटनेची कलम, परिशिष्ट, कार्यालयीन भाषा ज्या आहेत, ज्येष्ठता अनुक्रम, हे तर टॉपिक आहेत, हे एक पेजचे टॉपिक आहेत. पण याच्यामध्ये कलम अभ्यासताना सेपरेटली, म्हणजे आता मला राज्यघटनेची कलम पाठ करायची आहेत, मग मी कलम 1 पासून ते कलम 395 मी असं सलग पाठ करत जाईन. बिलकुल असं करू नका. 1 ते 51 मी सांगितलं, जसे तुम्ही चॅप्टर करत जाता तशी कलम तुमच्या लक्षात राहत जातात. राष्ट्रपती करताय, ॲटोमॅटिकली राष्ट्रपतीची कलम लक्षात राहतील. फक्त अभ्यास करताना कंप्लीट फोकस हा त्याच चॅप्टरवरती असायला पाहिजे. आणि ज्यावेळेला कंप्लीटली फोकस तुमचा त्या चॅप्टरवरती असतो तर तुम्हाला अवघड असं काहीच वाटत नाही. मग जर तुम्हाला पॉलिटीमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील, अर्थात असे विद्यार्थी आहेत ज्यांना 10 पैकी 10 मार्क्स मिळतात, ठीक आहे. मग आता इथे परत अगेन तुमचे काही स्ट्रॉंग सब्जेक्ट असतात, काही वीक सब्जेक्ट असतात. म्हणजे मी तुम्हाला पॉलिटीची स्ट्रॅटेजी सांगते, जॉग्राफीची सांगते, इकॉनॉमिक्सची सांगते, मग तुम्ही म्हणाल की सगळ्या विषयामध्ये पैकी मार्क्सची स्ट्रॅटेजी सांगितली, पण तुम्हाला तेवढा अभ्यास होणं आणि तो सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे का हे पण तिथे मॅटर करतं, की तुम्हाला त्यातला कन्सेप्ट किती समजलेल्या आहेत. एखादा विषय तुम्हाला खरंच अवघड जात असेल आणि जर तुम्ही 2023च्या एक्झामसाठी तयारी करत असाल तर मात्र मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेन की त्या सब्जेक्टच्या अगदी मुळाशी जा, छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या आणि ते सब्जेक्ट समजून घ्या. एकदा तुम्ही बेसिक क्लिअर झाला ना तुमचं त्या सब्जेक्टमधलं, की पुढच्या गोष्टी तुम्हाला अवघड नाही वाटत, ठीक आहे. मग पॉलिटिक्सचा जर विचार केला तर भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास, बाकी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, संसद असेल, विधिमंडळ असेल, त्यांची कार्य करण्याची पद्धती असेल, मंत्रिमंडळ असेल, घटनेतली वेगवेगळी पदं आहेत, या सगळ्या गोष्टी घटनेच्या अभ्यासामध्येच येतात. जरी घटनेचा प्राथमिक अभ्यास असं म्हटलं असेल तरीसुद्धा घटनेमधल्या या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला अभ्यासाव्याच लागतात. आणि पंचायत राजचा जर विचार केला तर राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन, त्याच्यामध्ये ग्राम प्रशासन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. मॅक्झिमम प्रश्न याच्यावरती विचारले जातात. 73वी 74वी घटना दुरुस्ती तर आहेच, पण त्याचबरोबर समित्या कोणकोणत्या आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या त्या महत्त्वाच्या आहेत. जिल्हा परिषदेवरती पण आयोग प्रश्न विचारतो. पंचायत समितीवरती एखाद्या वर्षी प्रश्न येऊन गेलेला आहे तर ते सुद्धा तुमच्या नजरेखालून गेलेलं असणं गरजेचं आहे. आता आपण क्विकली काय करूयात, जो रिसेंटलीचा पेपर म्हणजे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इकॉनॉमिक्सचे, जॉग्राफीचे प्रश्न सांगितले, तर अगेन आपण तो क्वेश्चन पेपर पाहूयात आणि त्याच्यामध्ये आलेले जे 10 प्रश्न आहेत ते आपल्याला टॉपिकशी रिलेट करता येत आहेत का, ते कुठल्या टॉपिकमधून आलेले आहेत ते फाइंड आउट आपण करूयात. सो जसं आपण जॉग्राफीचं पाहिलं होतं, इकॉनॉमिक्सचं पाहिलं होतं, तसं जर आपण पॉलिटीचा विचार केला तर पहिलाच प्रश्न जो आहे तो संविधान सभेच्या सदस्यांबद्दल आहे, की संविधान सभेच्या सदस्यांनी कुठल्या तारखेला राज्यघटनेवरती सह्या केल्या. त्यानंतर कायद्याने घालून दिलेली पद्धती अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आपण घेतलेली आहे का, आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक. आता विचार करा की प्रश्न एकच आहे, पण याच्यामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत घटनेच्या निर्मितीशी संबंधित आहे, की घटनेवरती स्वाक्षऱ्या कधी करण्यात आल्या, त्यानंतर कायद्याने घालून दिलेली पद्धतीचे आहे ते आपण ज्यावेळेला मूलभूत हक्क अभ्यासतो तर त्याच्यामध्येही कलम 21चा अभ्यास करताना आपल्याला या 2 ज्या टर्म्स आहेत त्या वापराव्या लागतात. आणि संसदेच्या 2 सभागृहांची संयुक्त बैठक डिरेक्टली विचारलेला आहे. म्हणजे जेव्हा मल्टीलाइनर क्वेश्चन येतो त्यावेळेला एकाच टॉपिकमधून न येता बऱ्याचदा वेगवेगळे टॉपिक जे आहेत ते रिलेट करून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो घटनेच्या सरनाम्याविषयी आहे. ज्यावेळेला तुम्ही सरनामा अभ्यासताय त्यावेळेला फक्त तो पाठ असणं गरजेचं नसतं, तर सरनाम्यामध्ये ॲक्च्युली काय तरतुदी आहेत, सरनाम्याचा अर्थ काय होतो, तो कशासाठी आहे, त्याच्यामध्ये असणारी तत्व काय आहेत हे समजून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो केसीवियर यांच्या निरीक्षणानुसार कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते. अगेन संघराज्य जे मी तुम्हाला सांगितलं, मग भारताचं वर्णन जे आहे ते वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळं केलेलं आहे भारतीय घटनेचं, पण भारताच्या घटनेमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की भारत हे एक संघराज्य आहे. भारताला तर राज्यांचा संघ म्हणूनच ओळख दिलेली आहे. मग त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे ते तुम्हाला अभ्यासायचं आहे आणि मग त्यावेळेस तुम्हाला मग कुठल्या व्यक्तीने काय म्हटलेलं आहे ते पण तुमच्या लक्षात राहून जाईल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ग्रामसभेचे
कार्यवृत्त. तर इथे अगेन ग्रामसभा आली. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ग्राम प्रशासन हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा जर आपण प्रश्न पाहिला, अगेन ग्रामपंचायतीला कोणताही ठराव जर पारित करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे इथे ग्रामपंचायतीचे जे मुद्दे मी तुम्हाला मगाशी सांगितले ते तुम्हाला अभ्यासायचेच आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. म्हणजे न्यायव्यवस्थेवरती तर हा प्रश्न आलाच, पण अगेन न्यायालयीन पुनर्विलोकन ही जी कन्सेप्ट आहे कलम 13 मध्ये, तर त्या कन्सेप्टशी रिलेटेड म्हणजे अगेन मूलभूत हक्कांशी संबंधित सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही राज्यघटना अभ्यासते त्यावेळेला तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला फक्त एक टॉपिक अभ्यासायचा आहे, मी 4-5 टॉपिक स्किप करणार आहे. नाही, ज्यावेळेला एक प्रश्न येईल तर त्याच्यामध्ये अनेक टॉपिकचा संदर्भ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर राज्यपालांसंबंधी विचारण्यात आलेला होता पुंछी आयोग. आता हा एकच प्रश्न या टेस्टमध्ये याच्यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये असा आला की ज्यामुळे स्टुडंटना असं वाटलं की हा पेपर फारच अवघड आहे. तर पुंछी आयोग यापूर्वी राज्यसेवेला विचारलेला आहे. बरं, तो तुमच्या बुकमध्ये नाही आहे म्हणून तो अभ्यासातच नसायला पाहिजे का, प्रश्नपत्रिकेतच नसायला पाहिजे का, तसा त्याचा अर्थ होत नाही. राज्यपाल हा घटक तुम्ही करत आहात तर त्याच्याशी संबंधितच हा प्रश्न आहे. त्यानंतर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे. मग याच्यामध्ये पंचायत राजच्या विकासासाठीच्या तरतुदी आहेत. म्हणजे अगेन पंचायत राज या टॉपिकशी संबंधित हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर लोकलेखा समिती, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ज्यावेळेला तुम्ही संसदेचा अभ्यास करत आहात त्यावेळेला ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर ज्यावेळेला मी तुम्हाला सांगितले की हे छोटे छोटे टॉपिक आहेत तर आयोगाने लोकपाल आणि लोकायुक्त यांच्यावरती प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. अर्थात हे चर्चेमध्ये असतात म्हणून याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर राज्यघटनेतली जी पदं अशी आहेत, भले काही पदं घटनात्मक आहेत काही घटनात्मक नाही आहेत, पण ती राज्यघटनेशी जोडली गेलेली आहेत. अशी पदं जी चर्चेमध्ये आहेत तर त्या पदांचा तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. आणि रिसेंटली ज्या नियुक्त झालेल्या असतात, मग वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या राज्यपालांच्या नियुक्त्या असतील किंवा जे आता काही राज्यांचं केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर होणं, त्याचं परत विभागणी होणं, अगेन कलम 1 ते 4चा तिथे प्रश्न येतो की राज्याला केंद्रशासित प्रदेशामध्ये कन्वर्ट केलं किंवा एखाद्या राज्याचं कार्यक्षेत्र जी सीमा आहे किंवा क्षेत्र आहे ते वाढवलं कमी केलं, त्याचं नावात बदल केला, नावात बदल तर प्रश्न बनूच शकतो अगेन. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत करंट अफेअर्समध्ये असतात पण त्या पॉलिटीशी रिलेटेड आहेत. म्हणून तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना करंट अफेअर्सचा आधार घेऊनच करायचा आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर डेफिनेटली तुमचा स्कोर चांगला येईल. आणि जसं मी आधीच सांगितलं, ॲटलिस्ट कोविड पूर्वीच्या कालावधीमध्ये तरी विद्यार्थ्यांना 10 पैकी 10 मार्क्स मिळालेले आहेत. कोविड नंतर थोडंसं आयोगाचा जो काही पॅटर्न आहे त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस झालेले तर आहेत, पण कोविडच्या कालावधीमध्ये बऱ्याच मुलांचा अभ्यासामध्ये गॅपही आहे आणि त्यामुळे पॉलिटीसारखा सब्जेक्ट जो आहे तो थोडासा विद्यार्थ्यांना टफसुद्धा वाटायला लागलेला आहे. ठीक आहे, आय होप हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल आणि याची मदत तुम्हाला 100% होईल तुमचा स्कोर वाढवण्यासाठी. जस्ट माझ्या आवाजावरती कॉन्सन्ट्रेट करा. थोडं जर बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर थोडंसं त्याच्याकडे हे करा, इग्नोर करा, कारण म्हणजे ट्राय करते मी शांततेत लेक्चर करण्याचं पण थोडंफार डिस्टर्ब होऊ शकतं. तर फक्त जे पॉईंट इथे सांगितलेले आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानुसार एक एक पॉईंट झाला की त्याच्यानुसार फक्त ते त्याच्यासमोर टिक करा की हां हे झालंय. म्हणजे तुम्हालाही एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की तुमचा जो अभ्यास तुम्ही ठरवलेला आहे तो झालेला आहे की नाही. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या सब्जेक्टची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत आणि हे जे काही लेक्चर्स तुमच्यापर्यंत येत आहेत तर त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करून त्यानुसारच तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवण्याचा प्रयत्न करा. जर हे लेक्चर्स तुम्हाला युजफुल वाटत असतील, हेल्पफुल वाटत असेल, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.